श्रीरामनवमी निमित्त 344 इस्मांवर जालना पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई। दिनांक 6 रविवार रोजी श्रीरामनवमी सण साजरा होणार असून सण उत्सवाच्या काळात जालना जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अलीकडच्या काळामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे तसेच मागच्या काळामध्ये श्रीरामनवमी उत्सव काळात गुन्हे करणारे आरोपींवर परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार आज दिनांक 5 शनिवार रोजी पोलीस प्रशासनाच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक यांच्या सूचनाप्रमाणे जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कलम 126 व 129 भारतीय नागरिक सुरक्षा संहिताप्रमाणे एकूण 91 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे अंतरिम बंधपत्र घेण्यात आले आहेत। तसेच कलम 163(3) भारतीय नागरिक सुरक्षा संहिताप्रमाणे एकूण 87 आरोपींना श्रीरामनवमी काळात राहत असलेल्या पोलीस ठाणे हद्दीत राहण्यास प्रतिबंधित आदेश देण्यात आले आहेत। तसेच कलम 168 भारतीय नागरिक सुरक्षा संहिताप्रमाणे एकूण 173 इस्मांना सार्वजनिक शांतता राखण्याबाबत तसेच कोणताही दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा करू नये याकरिता प्रतिबंधक करण्यात आले आहेत। सदरची कारवाई ही अजय कुमार बन्सल, पोलीस अधीक्षक जालना, आयुष लोपानी, अपर पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या वतीने करण्यात आली आहे।